नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आलाय आज ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, अखेर भूमेश्वरीने आणले अक्षराला घरी. तर आपल्याला माहितच आहे की चारुहान सरांनी भूमेश्वरी सोबत लग्न करायला होकार दिला आहे, कारण चारुहान सरांना अधिपती आणि अक्षराचा संसार पाळायचा आहे. अधिपती आणि अक्षराचा संसार जोडायचा आहे आणि त्यांना एकत्रित आणण्यासाठी शिवानी आणि ओमकारही त्यांची खूप साथ देतात. आता इकडे दुसरीकडे अक्षरा घरी जाण्यासाठी निघते, पण इकडे इरा बाबाला सांगते, मला भूमेश्वरी मॅडमचा फोन आला होता आणि त्या बोलत होत्या की सुनबाईंना नोटीस पेपरवर सही करायला लावा, नाहीतर आम्ही त्यांना अशा जागी लपवून ठेवू की तुम्ही त्यांना शोधूही शकणार नाही. असं काही सांगून इरा आई बाबाचे कान भरते. आता मात्र हे ऐकून बाबाला खूप राग येतो. आता अक्षरा घरी येते तेव्हा अक्षरा बोलते, अरे बाबांचे फोन आले होते. तेव्हा इरा बोलते, कोणते बाबा? अगं अधिपतीचे बाबा. तेव्हा इरा अक्षराला बोलते, हो तुला त्यांचंच वाटते, आपल्या बाबांचं नाही. तेव्हा बाबा तुला त्यांच्याशी काहीही बोलायची गरज नाहीये. तेव्हा मात्र अक्षरा बोलते, बाबा असं का बोलताय तुम्ही? तेव्हा बाबा बोलतात, अक्षरा कोणत्या भाषेत सांगू? माझा जीव काढून देऊ का तुला? आणि जर तुला त्या घरात जायचं असेल तर खुशाल जा, पण मात्र माझं प्रेत ओलांडून जा. तेव्हा अक्षरा बोलते, बाबा तुम्ही असं काहीही नका बोलू, मला तुम्ही हवे आणि अधिपतीही. मात्र इकडे दुसरीकडे चारुहान सरांना शिवानी भेटायला आलेली असते. तेव्हा शिवानी चारुहान सरांना सांगते, तर काहीही झालं तरी अक्षरा आणि भाऊजी एकत्रित आलेच पाहिजे. तेव्हा बाबा बोलतात, तुलाही असंच वाटते ना? तेव्हा ते बोलतच असतात इकडे भूमेश्वरी अधिपतीला भेटायला बोलवते आणि बोलते, तुम्ही खुश तर आहे ना? तेव्हा अधिपती बोलतो, आई साहेब तुम्हाला नेहमी वाटायचं असं व्हावं, मी तुमच्या सोबत आहे. तेव्हा भूमेश्वरी बोलते, पण ते खरंच मनापासून लग्न करायला तयार आहे ना, हे तुम्हाला वाटते का? तेव्हा अधिपती बोलतो, त्यांनी सांगितलं आहे ना, फक्त त्यांना मास्तरीणबाई घरी हवे आहे, पण त्या येतील का नाही हे सांगू शकत नाही. जर त्यांना यायचं असतं तर त्या कधीच्याच आल्या असत्या. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं अक्षरा तिच्या बाबांच्या अशा बोलण्यावर? बाबांच्या अशा बोलण्यावर अक्षरा सासरी जाईल की माहेरी राहील हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.